बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि सोबत वाहणारा थंडगार वारा एकाच गोष्टीची आठवण करून देतो, ती म्हणजे गरमागरम भजी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम स्पॉन्जी. तर अशी ही भजी कशी बनवायची ते आपण आज पाहूयात. नमस्कार, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. ही गरमागरम भजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेत आहे. मिरची चिरून झाल्यानंतर मी इथे मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. आता आपण हे कांदे बारीक चिरून घेणार आहोत. आता ही तुमची इच्छा आहे बरं का, की हे कांदे बारीक चिरून घ्यायचे की त्यांचे उभे काप करायचे. मला ही भजी बनवण्याची खूपच घाई झाली होती, त्यामुळे मी या कांद्यांचे मोठे काप करून घेतले आणि सरळ चॉपरमध्ये घातले आणि अशा प्रकारे बारीक चिरून घेतले. नंतर मी कुकरचा डबा घेतला भजीचं बॅटर बनवण्यासाठी. त्यामध्ये सर्वात आधी थोडंसं पाणी घातलं. नंतर चिरलेला संपूर्ण कांदा आणि हिरवी मिरची घातली. आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि हातावरती अर्धा चमचा ओवा घेऊन असा छानपैकी चुरून घालायचा. आता पाव चमचा सोडा घालायचा, म्हणजे आपली भजी स्पॉन्जी बनायला मदत होईल. आता मी विस्कर घेऊन या सर्व गोष्टी छान मिक्स करून घेतल्या. मिक्स करून झाल्यानंतर आता वेळ आहे ती महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बेसन घालण्याची. आता इथे बेसन घालण्याचं प्रमाण काही ठरलेलं नाही आहे बरं का. आता तुम्ही तुमच्या अंदाजे थोडं थोडं बेसन घालून मिक्स करत राहायचं आहे. जर बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणीही घालायचं आहे. आता मी इथे जेमतेम 1 वाटी बेसन वापरलेलं आहे. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता. आपल्याला बॅटर जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. आपल्याला तेलामध्ये सोडायला सोपं जाईल इतकं घट्ट बॅटर आपण बनवून घेणार आहोत. आता बॅटर तयार आहे. चला तर मग भजी तळायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये हळूहळू बॅटर सोडूयात. तेलामध्ये बॅटर सोडताना एकाच जागी सोडायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे मी तेलामध्ये बॅटर सोडत आहे. अशा प्रकारे सोडल्याने आपले भजी जास्त पसरणार नाहीत आणि आकाराने गोल बनतील. एकदा तेलामध्ये सोडल्यानंतर लवकर हलवायचे नाहीत. कमीत कमी 1 मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतरच भजी पलटायला सुरुवात करायची आहे. भजी कढईला जर खालून चिकटले असतील तर हळुवारपणे ते काढायचे आहेत. आता आपण भजी आलटून पलटून छान तळून घेऊयात. 2-3 मिनिट तळल्यानंतर आपले भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम स्पॉन्जी तयार होतील. तुम्ही इथे पाहू शकता भज्यांना किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण भजी गरमागरम सर्व करूयात. आता ही भजी आपण टोमॅटो केचप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतो. मला विचाराल तर ही भजी मी हिरव्या मिरचीसोबत खायला पसंत करतो. तुम्हाला मी बनवलेली ही भजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.